घनसावंगी बसस्थानकाला डेपोचा दर्जा द्या. शहागड बसस्थानकासाठी 7 कोटींची मागणी. आमदार हिकमतदादा उढाण यांच्या परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा. घनसावंगी मतदारसंघाचे आमदार हिकमतदादा उढाण यांनी मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन मतदारसंघातील परिवहन विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान आमदार हिकमतदादा उढाण यांनी घनसावंगी व अंबड तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक समस्यांबाबत सविस्तर माहिती देत बसस्थानकांचे नूतनीकरण, स्वतंत्र आगार निर्मिती, नवीन बस सेवा सुरू करणे तसेच प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. घनसावंगी बसस्थानकाला डेपोचा दर्जा देण्याची मागणी. घनसावंगी येथे सुसज्ज बसस्थानक इमारत उभारण्यात आली असली तरी अद्याप या स्थानकात राज्य परिवहन आगाराचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे बस फेऱ्यांची संख्या मर्यादित असून ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. घनसावंगी बसस्थानकाला तातडीने डेपोचा दर्जा देऊन नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात तसेच डेपो मंजुरीनंतर तातडीने पदभरती करण्यात यावी अशी मागणी आमदार उढाण यांनी केली. शहागड बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी 7 कोटींची मागणी. अंबड तालुक्यातील शहागड बसस्थानक अत्यंत जीर्ण अवस्थेत असून येथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व इतर मूलभूत सुविधांचा अभाव आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 लगत असल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी सुमारे 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. प्रमुख गावांमध्ये प्रवासी निवारा शेड उभारण्याची मागणी. घनसावंगी, पिंपळगाव, तीर्थपुरी, बोदलापुरी, मोहपुरी, ताडहदगाव, मच्छिंद्रनाथ, चिंचोली, मंगरुळ, गुंज, साडेगाव, जाम समर्थ आणि धामणगाव या प्रमुख गावांमध्ये नवीन प्रवासी निवारा शेड उभारण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अनेक ठिकाणी निवारा शेड नसल्याने प्रवाशांना उन्हाळा व पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत आमदार हिकमतदादा उढाण यांनी मतदारसंघातील जनतेच्या भावना आणि समस्या परिवहन मंत्र्यांसमोर मांडल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.